उपमुख्यमंत्री पंकजा मुंडेंना रामटेक बंगला हा देण्यात आलेला आहे। पंकजा मुंडेंना याआधी पर्णकुटी बंगला देण्यात आला होता, मात्र नंतर सूत्र हल्ली आणि रामटेक बंगला हा पंकजा मुंडे यांना देण्यात आलाय। पंकजा मुंडेंनी ही रामटेक बंगला घेण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं वास्तव्य याच बंगल्यात होतं। रामटेक हा प्रशस्त आणि समुद्र किनारी असलेला बंगला आहे, मात्र या बंगल्यात ज्यांनी वास्तव्य केलंय त्यांच्यावर एकतर तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते, बावनकुळे यांना देण्यात आलेला बंगला बदलण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती? मी सध्या आता सेवा सदन जो बंगला आहे त्याच्या शेजारीच असलेला रामटेक बंगल्याच्या इथे आहे आणि हा रामटेक बंगला या ठिकाणी वेगवेगळे बंगले आहेत, पण हा रामटेक बंगला वेगवेगळ्या गैरसमज याच्या केंद्रबिंदू राहिलेला आहे। आता सध्या हा बंगला दीपक केसरकर यांच्याकडे होता, पण आपल्याला माहिती आहे की दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाहीये आणि त्यामुळेच हा खरं तर चंद्रशेखर बावनकुळे यांना काल मिळाला होता बंगला, पण त्यांनी तो बंगला पंकजा मुंडे यांना द्यावा आणि पर्णकुटी त्यांचा बंगला आपल्याला मिळावा अशा पद्धतीची मागणी केली आणि त्यानंतर हा बंगला जो देण्यात आलेला आहे। या बंगल्यामध्ये ज्यापूर्वी ज्यांनी वास्तव्य केलेलं आहे, जे मंत्री असतील ते कुठेतरी अडचणीत आलेले आहे किंवा त्या काळामध्ये सरकार गेलेलं आहे। आपल्याला बघतोय की छगन भुजबळ यांच्याकडे हा बंगला होता, त्यावेळेस ते तेली घोटाळ्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये अडचणीत आले। त्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे बंगला होता, त्यानंतर सुद्धा ते अडचणीत आलेले होते। आपल्याला माहिती की 1995ला ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा बंगला होता, पण त्यानंतर 99 साली युतीचं सरकार गेलं आणि आता हा बंगला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाटेला आला होता। त्यांनी सुद्धा नक्कीच सुनील, आपण पाहतोय हा बंगला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाटेला आला होता, मात्र त्यांनी बदलून देण्याची मागणी केली आणि आता हा बंगला पंकजा मुंडे यांना देण्यात आल्याचं कळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।